नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संतोष बुद्धेवर आपलं स्वागत करीत आहे विद्या कोचिंग क्लासेस मध्ये. आज आपण शिष्यवृत्ती परीक्षा त्याचं प्रकरण पहिलं पाहणार आहोत. आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हाचे वाचन व लिखाण. इथे आता आपण पहिला प्रश्न पाहू. इथं पहिला प्रश्न आहे, पुढील संख्या अक्षरात कशी लिहाल? तर पुढील संख्या म्हणजे ही झाली 98,000, हे आहेत 584. तर हे 98,584 आपल्याला लिहिता येईल. इथे पाहूत आपण 98,084. हे 98,584 असल्यामुळे हे उत्तर नाही आहे. 98,584 इथे 98,584 व्यवस्थित आहे. ठीक आहे, त्याच्यामुळं हे त्याचं उत्तर आहे. पर्याय क्रमांक 2. पुढील प्रश्नाचं उत्तर आपण पाहू. पुढीलपैकी अयोग्य जोडी आपल्याला विचारली. अयोग्य जोडी कोणती हे पहा. इथे 6 आहेत, इथे पण 6 आहे का? हो, इथे 6 आहेत. हे पहा, याला आंतरराष्ट्रीय आपण संख्या म्हणतो आणि हे झाल्या देवनागरी संख्या, जे आपण मराठीत लिहितो देवनागरी. इथे 2 आहे, इथं पण 2 आहे. इथे 7 आहे, इथं पण 7 आहे का ते पाहिलं. त्याच्यानंतर इथं 1 आहे, तर इथं पण 1 आहे. इथं 9 आहे, तर इथं 9 आहे का पाहायचे? हो आहेत. इथे 6 आहेत, इथं 6 आहेत का? हो आहेत. इथं 6 आहेत, इथे 6 आहेत का? हो आहेत. इथं 2 आहे, इथं पण 2 आहेत. इथं 0 आहे, इथं पण 0 आहे. इथे 4 आहे, इथे पण 4 आहे. इथे 6 आहे, तर इथे पण 6 आहेत आणि 5 आहे, तर 5 आहे. त्याच्यानंतर इथे 2 आहे, तर इथे 2 आहे का? हो आहे. इथं 7 आहे, तर 7 आहेत. पण इथं 1 आहे आणि इथे इथं 9 आहेत आणि इथं दिसायला 1. मग ही चुकीची झाली. आपल्याला अयोग्य जोडी विचारली होती. अयोग्य जोडी इथे आपल्याला 9च्या जागी 1 आलेला आहे. हे अयोग्य आहे एवढं. त्यामुळे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न घेऊत आपण. आता याच्यात पाहिलं किती मनी हे पहिल्या याच्यात, तर 1 2 3 4 5. ठीक आहे, आपल्याला हे आंतरराष्ट्रीय चिन्हामध्ये लिहायचे. मग 5 आपल्याला आंतरराष्ट्रीय चिन्हामध्ये असे लिहिले. त्याच्यानंतर दुसऱ्या रकान्यात 1 2 3 4 आहेत. मग आपल्याला इथे लिहावं लागेल 4. त्याच्यानंतर तिसरं आहे 1 2 3 आहेत, तर मला इथे 3 लिहावं लागेल. त्याच्यानंतर इथे शेवट पाहू, 1 2 3 4 5 6 आहेत. मला आंतरराष्ट्रीय चिन्हामध्ये 6 मी असे लिहितो. ठीक आहे, मराठी देवनागरी म्हणलं असतं तर मी याला असं लिहिलं असतं. इथं आंतरराष्ट्रीय चिन्हामध्ये 5,436 सर्व इंग्लिश मध्येच लिहायचे आहेत. इथं 5,436 आपल्याला सर्व इंग्लिश मध्येच आहे. हे त्याचं उत्तर राहणार पर्याय क्रमांक 3. त्याच्यानंतर पुढचा प्रश्नाचं उत्तर आपल्याला आहे, 4 अंकी सर्वात मोठी संख्या व 3 अंकी सर्वात लहान संख्या याच्यातील आंतरराष्ट्रीय चिन्हामधील यांच्यातील फरक आंतरराष्ट्रीय चिन्हामध्ये कसा लिहाल? तर आपल्याला जर पाहिलं आपण 4 अंकी सर्वात मोठी संख्या, तर जर आपण पाहिली 2 अंकी सर्वात मोठी संख्या पहिले पाहूत आपण. 2 अंकी मोठी संख्या आणि लहान संख्या. ठीक आहे, थोडासा आपण याचा अभ्यास करू. 2 अंकी जर मोठी संख्या जर विचारली सर्वात मोठी, तर ती 99 होते आणि सर्वात लहान संख्या होती 10. 3 अंकी दोन्ही नाही, 2 अंकी. ठीक आहे, 3 अंकी जर मोठ्यात मोठी संख्या पाहिली तर 999 होती आणि लहानात लहान संख्या होती 100. 3 अंकी. 4 अंकी जर पाहिलं आपण, 4 अंकी, तर मोठ्यात मोठी संख्या होती 9999, लहानात लहान संख्या होती 1000. 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या घ्यायची, तर 99999 येईल. लहानात लहान 1000. हे आपल्याला दिसून येतं. आता आपण जर प्रश्नाचा विचार केला इथं, तर आपल्याला इथे काय सांगितलं, 4 अंकी मोठ्यात मोठी संख्या. तर 4 अंकी मोठ्यात मोठी, मी फक्त मोठी लिहितो संख्या. 4 अंकी मोठी संख्या जी पाहिली आपण, ते काय राहणार आहे, तर 9999. आणि 3 अंकी सर्वात लहान संख्या, 3 अंकी लहान संख्या. ठीक आहे, ते हे 100. आता 3 अंकी असल्यामुळे आपल्याला शेवटून लिहायचे आहे. ठीक आहे, व्यवस्थित मांडणी जर केली तर आपलं उत्तर येईल. आता याचं वजाबाकी केली तर 9 येतील, इथे 9 येतील, इथं 9 मधून 1 गेला 8 येईल आणि इथं 9 ला 9, म्हणजे आपलं उत्तर आलं 9,899.
9899 आपल्याला उत्तर पर्याय क्रमांक 2 मध्ये भेटेल. पुढचा प्रश्न घेऊत आपण. पुढचा जर प्रश्न पाहिला तुम्ही, इथं ह लिहिलं म्हणजे हजार झाले. इथे ह म्हणजे हजार झाले. इथे ह लिहिलं म्हणजे हजार झाले. द म्हणजे दशक, दशक म्हणजे 10, दशक म्हणजे 10 आणि दशक म्हणजे 10. म्हणजे 1000, 1000, 1000 हे झाले 3000. 10, 10, 10 म्हणजे 30 झाले. याचं उत्तर काय येणार आपलं? 3030 उत्तर येणार. 3030 आपल्याला जर पाहिलं तर 3030 आपल्याला पर्याय क्रमांक 2 मध्ये उत्तर येईल. ठीक आहे. आता इथे एक वेळेस लिहिलं तरी आपलं झालं असतं, पण त्याने 2 वेळेस लिहिलं काय हरकत नाही. चला. आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे व देवनागरी संख्या चिन्हे यांच्या संख्येतील फरक किती आहे? आता आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे जेवढे आहेत तेवढे देवनागरी संख्या चिन्हे पण आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे त्याच्यामधला फरक काही नाही, झिरोचा फरक आहे. ठीक आहे. हा रोमन अंकामध्ये जर विचारला असता, कारण रोमन अंकामध्ये शून्य नसतं, मग तिथे एकचा फरक राहिला असता. परंतु आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे आणि देवनागरी संख्या चिन्हे याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा फरक नाही आहे. जसं की मी तुम्हाला इथे उदाहरण देतो. हे देवनागरी नंबर आहेत आपले आणि हे आंतरराष्ट्रीय नंबर आहेत, है की नाही? याच्यामध्ये काहीतरी फरक आहे का? 1 ला 1, 2 ला 2, 3 ला 3, 4 ला 4. हे सर्व संख्या आपल्या आता अवेलेबल आहेत, म्हणजे उपलब्ध आहेत. ठीक आहे. इथं 497 लिहिले तर इथे पण 497 आहेत. इथं 63,821 लिहिलं इथं पण 63,821 आहे. जेवढ्या तुम्ही आंतरराष्ट्रीय चिन्ह आहेत तेवढे पण आपल्याला देवनागरी चिन्ह भेटून जातील. पुढचा प्रश्न घेऊ. पुढचा प्रश्न आहे, एका संख्येच्या एकक स्थानी 9 हा अंक आहे. दशक स्थानी, शतक स्थानी व हजार स्थानी अनुक्रमे 9, 7, 5, 8 हे अंक आहेत. तर ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हाचा वापर करून कशी लिहितात? तर इथे जर पाहिलं आपण इथे लिहूत एकक, इथे दशक लिहूत, इथं शतक आणि इथं हजार. ठीक आहे. तर एकक, दशक, शतक, हजार लिहिलं. एकक स्थानी किती म्हणलं त्याने? 9. 9 आपल्याला आंतरराष्ट्रीय चिन्हामध्ये 9 असे लिहावं लागतील. दशक स्थानी आपल्याला 7 घ्यावं लागेल. ह्या 7 दशक स्थानी 7. शतक स्थानी 5 घ्यावं लागेल आणि हजार स्थानी आपल्याला 8 घ्यावं लागेल. मग ही संख्या होईल 8579 संख्या होईल. 8579 आपल्याला पर्याय क्रमांक 2 मध्ये भेटेल. पुढचा प्रश्न आहे, 3 अंकी सर्वात मोठी संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कशी लिहाल? आता आपण जर 3 अंकी सर्वात मोठी संख्या जर पाहिली, 3 अंकी सर्वात मोठी संख्या, पहिले सर्वात मोठी संख्याच पाहू. मग ती जर तुम्हाला फक्त 3 अंकी सर्वात मोठी संख्या विचारली असती तर तुम्ही 999 लिहिले असतं, हे की नाही? 999. परंतु आपल्याला इथे काय विचारलं? आपल्याला समसंख्या विचारलेली आहे. मग समसंख्या ही समसंख्या नाहीये. ठीक आहे, विषम संख्या. शेवटी आपल्याला 0, 2, 4, 6, 8 हे अंक असणे गरजेचे आहे समसंख्येच्या शेवटी. म्हणून आपल्याला हे जिथे इथे 9 आहे त्याच्या जागी आपल्याला काय करावं लागेल? 9, 9 आणि 8 आपल्याला लिहावं लागेल. ठीक आहे. 9, 9, 8 आपल्याला उत्तर लिहावं लागेल. मग हे उत्तर आहे. आणि आपल्याला आंतरराष्ट्रीय चिन्हामध्ये लिहिलं, मराठी चिन्हामध्ये नाही. तर आंतरराष्ट्रीय चिन्हामध्ये आपल्याला 9, 9, 8 आपल्याला पर्याय क्रमांक 4 मध्ये उत्तर आहे. पुढचा प्रश्न आपल्याला, आता इथे जर पाहिलं आपण 3277 अधिक 4503 बरोबर किती? तर 3277 आपण आणि 4503 हे जर पाहिले, यांची बेरीज केली आपल्याला, कारण इथं बेरीज दिलेली आहे. बेरीज करू, इथे 0 येईल, इथं 1 येईल, इथं 8 येईल, इथे 7 येतील आणि हे 7. तर उत्तर येईल 7780 उत्तर येईल. 7780 आपल्याला पर्याय क्रमांक 1 मध्ये उत्तर भेटेल. त्याच्या पुढचा आहे, 7500 ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कशी लिहावी? 7500 म्हणजे आपल्याला माहिती आहे 7500,
7500 ही संख्या आपण आंतरराष्ट्रीय चिन्हामध्ये अशी लिहितो. ठीक आहे, अतिशय सोपं आहे, त्याच्यामुळे जास्त वेळ एक्सप्लेन करायची गरज नाहीये. त्याच्यानंतर गटात न बसणारी संख्या कोणती आहे? त्या गटात न बसणारी आपण पाहू तिथे 3, 5, 2, 1, त्याच्यानंतर 6, 7. आता इथे जर पाहिलं थोडस आपल्याला गटात न बसणारे इथे थोडस काही ऑप्शन व्यवस्थित दिसत नाहीये, त्याच्यामुळे मला वाटते ह्या प्रश्नामध्ये काही चुका असू शकतात. त्याच्यामुळे ह्या प्रश्नाचं उत्तर आपण सध्या नाही घेऊ, कारण याचं एक्सप्लेनेशन व्यवस्थित होत नाही. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पाहूत आपण 12वा. 21,826 ही संख्या देवनागरी संख्या चिन्हात कशी लिहा? तर पहा 21,826. आता 2 ला आपण 2 लिहितो आहे की नाही, 1 ला आपण 1 असा लिहितो देवनागरी लिपीत, 8 आपण असे लिहितो, 2 आपण 2च्या जागी 2 आणि 6च्या जागी 6 आपण देवनागरी लिपीमध्ये 21,826 अशी ह्या पद्धतीने लिहितो. 21,826 आपण पर्याय क्रमांक 1 मध्ये आहे. म्हणजे काही नाही, अतिशय सोपे असे प्रश्न आहेत. 13वा नंबरचा प्रश्न, 79,654 या संख्येतील शतक स्थानचा अंक आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कसा लिहावा? आता इथे जर पाहिलं आपण एकक, दशक, शतक, शतक स्थानचा अंक, इथे शतक स्थानचा अंक म्हणजे 6 आहे. शतक स्थानचा हा कसा लिहू? आंतरराष्ट्रीय चिन्हामध्ये आपण 6 असे लिहितो आंतरराष्ट्रीय चिन्हामध्ये, त्याच्यामुळे हे पण उत्तर अतिशय सोपं होतं. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणत्या जोडीतील संख्या व तिचे वाचन योग्य नाही? म्हणजे आपल्याला संख्या आणि तिचे वाचन योग्य नाही ते जर पाहिलं आपण तर हे 9,563 आहे. 9,563 हे योग्य आहे. योग्य नाही विचारलं तर त्याच्यामुळे प्रश्न व्यवस्थित वाचून घ्यायचा. 2,748, 2,748 आपल्याला हे पण योग्य आहे. 3,171, 3,171 हे पण योग्य आहे. 4,589, 4,579 लिहिलेलं आहे, तर हे 89 आहे, तर इथं 79 लिहिलेलं आहे, तर हे चुकीचं आपल्याला विधान दिसून येतं. त्याच्यानंतर शेवटचे आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे व देवनागरी संख्या चिन्हे यांच्या संख्येची बेरीज किती आहे? आता इथे जर पाहिलं तुम्ही आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे तर 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 आहेत आणि देवनागरी पण आणि आंतरराष्ट्रीय दोन्ही पण 10-10 आहेत आपल्याला समसमान. मग ह्या दोघांची आपल्याला काय विचारली तर बेरीज विचारली. 10 आणि 10 20 ह्या दोघांची मिळून बेरीज आपल्याला 20 ची येते. अशा प्रकारे ह्या आपण आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे आणि त्याचं वाचन याच्यावरचा आपला टॉपिक संपवलेला आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. आपला दिवस शुभ राहो.